वसमत नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचा पगार 1.5 महिन्यापासून झाला नसल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। लवकरात लवकर नगरपालिकेने या कंत्राटी सफाई कामगारांचा पगार देण्यात यावा यासाठी निवेदन दिले आहे। यावेळी महिला सफाई कामगार तसेच पुरुष सफाई कामगार उपस्थित होते। या निवेदनाद्वारे कामगारांनी प्रशासनाकडे त्वरित त्यांच्या समस्यांची दखल घेण्याची मागणी केली आहे। मी सुभाष गायकवाड बोलतोय सोमवारपेठमधून आणि नगरपालिकामधून स्वच्छता विभागामध्ये मी कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी। एकंदरीत तुमच्या सोबत किती 20 लेडीज 30 आहेत आणि लेबर 80 आहेत ना, 80 आहेत। हे सर्वांना 1.5-2 महिने झाले पेमेंट नाही। त्याच्यामुळं आम्ही काय खावं, कसे संसाराला उपयोगी जे सामान असते ते उपासमारीची वेळ आली साहेब। त्याच्यामुळं आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। ऐका ना, इकडे बघा। याच्या अगोदर एक मिनिट ऐका ना, पेमेंट नाही आहे, आम्ही कसं जगावं कसं खावं त्याच्यामुळं उपासमारीची वेळ आलेली आहे। महिला आहेत कर्मचारी, स्वच्छता सकाळी 7-5 वाजल्यापासून कामं करतो। आम्हाला उदरनिर्वाहासाठी काही नाही, त्याच्यासाठी आम्ही अगोदर एक निवेदन दिलेलं आहे। त्याच्यानंतर हे दुसरं निवेदन आहे आणि आमची पेमेंट झालीच नाही। त्याच्यामुळं कसं खावं कसं राहावं, पुढची काय भूमिका असणार आहे तुमची? हे जर साहेबांना आम्हाला पेमेंट दिलं तर लवकरात लवकर द्यावे संस्था आम्ही आंदोलन। इथे नगरपालिकेमध्ये आज जवळजवळ 7-8 वर्षापासून आम्ही सर्वजण कंत्राटी सफाई कामगार म्हणून कार्यरत आहोत। आत्तापर्यंत आम्ही जसं सकाळपासून ते दुपारी 5 वाजेपर्यंत आम्ही सतत काम करूनसुद्धा आम्हाला आमचा पगार मिळत नाही, किमान वेतनानुसार पगार मिळत नाही। आणि एवढ्या पब्लिकनं खाण्यापिण्याचे वांदे, खाण्यापिण्याचे परेशानी हे आलापेष्टा करूनसुद्धा आम्ही काम करतच राहिलो आत्तापर्यंत। तर त्यांनी आमचं काम आज जवळजवळ 15 दिवसापासून काम आम्ही बंद करून 2-3 वेळेस निवेदन दिले। आता हे दुसरं निवेदन प्रतिउत्तरासाठी प्रतिसाद काहीच भेटला नाही या निवेदन देऊन। आता त्याच्यामुळं आम्ही पुन्हा हे निवेदन देतो। आता पुढची भूमिका काय? पेमेंट टायमावर भेटलं नाही समजा या 1-2 दिवसामध्ये, तर आम्ही तीव्र आंदोलन मोर्चा काढण्याचा प्रयत्न करीत आम्ही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।